मागील भागात आपण पाहिले अनघा नानांच्या दवाखान्यात आली. नानांनी तिला अशोकला मिस्टर अशोक न म्हणता फक्त अशोक सरळ म्हणत जा. त्यांनी अशोकला बोलून अनघाला नवीन मशिनरी दाखवून माहिती देण्यास सांगितले. नंतर दोघांना कारची चावी देऊन सांगितले, तुम्ही बाहेर मोकळ्या हवेत फिरून या आणि गाडी परत करायला येऊ नका, मी रिक्षाने येईल. अशोकने गाडी गावाच्या बाहेर घेतली. एका मोठ्या झाडाखाली ते दोघं बसले. अशोक म्हणाला, मी पुढच्याच आठवड्यात सोलापूरला जाणार आहे. तेव्हा मेच्या सुट्टीत तू आणि रवी सोलापूरला या. अनघा म्हणाली, बघू. त्यावर अशोक म्हणाला, बघू नको म्हणूस, वचन दे. त्यावर अनघा म्हणाली, मी कुणालाही कधी वचन देत नाही. त्यावर पुन्हा अशोक म्हणाला, अनघा, तू मला फार फार आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुला मी आवडतो की नाही? अनघा चपापली, पण म्हटली, अबोल राहून उपयोग नाही. त्याला उगीच आशेवर का ठेवा? ती म्हटली, अशोक, केव्हाही मला तुमच्याबद्दल असे कधी वाटले नव्हते. त्यावर अशोक म्हणाला, ठीक आहे, तू विचार कर. तुझा निर्णय मला स्वागतार्ह वाटेल. अनघा म्हणाली, अशोक प्लीज, झाला आता एवढा विषय पुरे. माझी परीक्षा अगदी जवळ आली आहे. मला सध्या दुसरा कसलाच विषय डोक्यात घ्यायची गरज नाही. तेव्हा परीक्षेनंतर. अशोक म्हणाला, ठीक आहे, परीक्षेनंतर तर परीक्षेनंतर. ते दोघं जायला निघाले. अशोकने कॉलेजच्या रस्त्याने गाडी घेतली. त्यावर अनघाने म्हटले, बरं झालं तुम्ही इकडनं गाडी घेतलीत. कॉलेजजवळ गाडी थांबवा. मी स्टडी रूममध्ये जाऊन माझ्या मैत्रिणी आणि रवी आहे का बघून येते. ती प्रथम लेडीज स्टडी रूममध्ये गेली, पण तिच्या ग्रुपमधलं कोणीच नव्हतं. नंतर ती मुलांच्या स्टडी रूममध्ये गेली. तिथे रवी आणि अभिजित बाजूबाजूला बसले होते. रवीला ती म्हणाली, तुझा अभ्यास चालला आहे की आणखीन काही? रवीने तिला बघून म्हटले, अरे विचित्रच मुलगी आहेस. आणि ते लोक बाहेर आले तिघही. रवी म्हणाला, आम्ही आता निघणारच आहोत. त्यावर अनघा म्हणाली, रविदा, गेट बाहेर आपली गाडी उभी आहे. त्यावर रवी म्हणाला, नानांनी तुला एकटीला बरी चावी दिली. अनघा म्हणाली, एकटी कुठे? डॉक्टर अशोक आहेत ना सोबत. अशोकचं नाव ऐकून अभिजितच्या कपाळावर नापसंतीची आटी उमटली. ती पाहून अनघाला आठवण झाली की अशीच आटी त्यांची ट्रीपच्या वेळेस पसरली होती. बाहेर येताच अनघाने, तू गाडीने जा, स्कूटरवरून मी येणार. त्यावर रवी म्हणाला, आमच्या दोघांचे हॉटेल प्रीतीमध्ये जाण्याचे ठरले आहे. मग सरांचं कसं? अनघा म्हणाली, तुझे सर तुला काय शिक्षा देतील याबद्दल ते तुझं तू बघून घे. आणि तिने चावी घेऊन स्टँडवर गेली. बराच वेळ स्कूटर स्टार्ट न करता अनघा उभी आहे म्हणून अभिजितने विचारले, स्कूटरमध्ये काही गडबड आहे का? अनघा म्हणाली, तसे नाही, मी तुमची माफी मागायला थांबले आहे. अभिजित म्हणाला, माफी आणि ती सुद्धा माझी? त्याच्या आवाजामध्ये आश्चर्य आणि उपवास याची सरमिसळ होती. अनघा म्हणाली, मी तुमच्या ठरलेल्या कार्यक्रमात व्यत्यय आणला. त्याची भरपाई म्हणून रविदाऐवजी हॉटेलमध्ये येण्यास मी कंपनी दिली तर? अभिजित म्हणाला, मला फार आनंद होईल. दोघंही स्कूटर घेऊन निघाले. अनघाच्या मनात विचार आला, 2 स्कूटरऐवजी एकच स्कूटर असती तर? हॉटेल प्रीतीमध्ये ती लोक गेले. वेटरने फॅमिली रूम मोकळी आहे सांगितले. अभिजित क्षणभर गोंधळला, पण अनघाने सरळ फॅमिली रूममध्ये प्रवेश केला. अभिजितही तिच्या पाठोपाठ आत गेला. अभिजितने अनघाला विचारले, चहा घेणार की कॉफी? त्यावर अनघा म्हणाली, तुम्ही भारी चिक्कू दिसता. मी प्रथमच तुमच्याबरोबर आली आणि फक्त एका चहाच्या कपावर कटवता. मी आज भरपूर खाणार आहे, घरी जेवणार सुद्धा नाही. तरीही अभिजितने 1 कप कॉफी मागवली. ते पाहून अनघा चिडली, रागाने बाहेर आली. अभिजितही तिच्या बाहेर आला. अभिजितने तिची पर्स ओढून घेतली. अनघा म्हणाली, तुमचे हे असले वागणे
अगदी सभ्यता सोडून तुम्ही एक प्रोफेसर आहात हे विसरलेले दिसताय. माझी पर्स द्या. अनघांनी निळी साडी घातली होती. अभिजित म्हणाला, मिस्टर ब्ल्यू, या क्षणी मी प्रोफेसर नाही आहे. मी सध्या आहे फक्त अभिजित देशमुख. आणि त्याने एक रिक्षा थांबवली आणि त्यात तिला बसायला सांगितले व स्वतःही त्याबरोबर बसला. अनघाने सहज बाहेर पाहिले. आणि हा कुठला रस्ता? हे कुठल्या टोकाला आपण चाललो आहे? घर तर आपले दुसऱ्या टोकाला राहिले. ती घाबरली आणि त्यानं अभिजितला म्हणाली, तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात? तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती अतिशय घाबरली आणि त्यांना रिक्षा थांबवण्यास म्हणाली. अभिजित तिच्या बोलण्याने चमकला. आपण गंमत करायला गेलो, पण हिला तर भलतीच शंका आली. त्याने रिक्षात सांगितल्याप्रमाणे हॉटेल शानपाशी थांबली. अनघा चिडली होती. तेव्हा अभिजितने सांगितले, त्या हॉटेलमध्ये आपल्याला फक्त मसाला डोसा, शिरा, वड्याचे प्रकारच मिळाले असते. त्याने पोट थोडेच भरले असते. त्यामुळे मी विचार केला, एका चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण घ्यावे आणि तुमचे पोटही भरेल. त्याने अनघाला पर्स दिली. अनघाने चटकन पर्स घेतली. अभिजित लांब ढांगा टाकून तेथून निघून गेला. अनघा त्यांचे बोलणे ऐकून चक्रावली. तिने पाहिले हॉटेल शानची पार्टी झगमगत होती. तिने विचार केला, त्याला जाऊ द्यायचे नाही. त्याला सांगायचे, माझे चुकले, माफ कर, शिक्षा दे पाहिजे तर. आपण दोघे मिळून जेवण घेऊ. पण अभिजित बराच दूर गेला होता. अनघाला रिक्षा मिळायला वेळ लागली. तरी तिने विचार केला, प्रीती हॉटेलजवळ जाऊन त्याला गाठावे. पण ती प्रीती हॉटेलजवळ पोचली तेव्हा अभिजितची स्कूटर तिथे नव्हती. अभिजित तिथून निघून गेला होता. दोघांनी बरेच अंतर पार करून जवळ आले होते. पण ह्या प्रसंगाने पुन्हा दूर फेकले गेले होते. आता पाहूया पुढील भागात काय होते. अशोक सोलापूरला गेला होता. जाताना अनघाचा निरोप घेत तो म्हणाला, अनघा, परीक्षेनंतरचे लक्षात ठेव. परीक्षेनंतरचे काय ठरवलं तुम्ही दोघांनी? सुमतीबाईंनी कौतुकाने विचारले. अगं, यांनी सोलापूरला बोलवले आहे परीक्षा झाल्यानंतर. असं होय. अशोक, तिची परीक्षा झाल्यानंतर मी देते तिला सोलापूरला पाठवून. रवी आणि अनघाचा अभ्यास जोरात सुरू होता. रवी न विसरता दर रविवारी पल्लवीला भेटायला जात होता. अगदी 10-15 मिनिटेच. त्या प्रसंगानंतर अभिजित आणि अनघा 2-3 वेळा एकमेकांसमोर आले होते. अभिजितने तिच्याकडे नजर उचलून पाहिलेही नव्हते. त्यामुळे अनघा घायाळ झाली होती. वार्षिक परीक्षा अगदी 2 दिवसावर येऊन ठेपली होती. अनघा आणि तिच्या मैत्रिणी परीक्षा सेंटर नंबर पाहण्यासाठी कॉलेजमध्ये जमल्या. शीला आणि अनघाला एकाच कॉलेजमध्ये नंबर लागला होता. बाकीच्यांना वेगवेगळ्या कॉलेजमध्ये. शीला, बरे झाले बाई, तुझा आणि माझा नंबर एकाच कॉलेजमध्ये लागला. त्यामुळे एकटे वाटणार नाही. अनघा बोलत होती आणि त्यावेळी अभिजित तेथे आला. त्याला पाहता शीला हसून म्हणाली, काय सर, परीक्षा नंबर बघायला आलात काय? परीक्षा नंबर नाही, ह्या सर्व परीक्षा केव्हाच मी खिशात घातल्या आहेत. ते माहीत आहे सर. प्रश्न विचारताना माझे थोडे चुकलेच. मला म्हणायचे होते, कोणाचा नंबर बघायला निघाला आहात? मी शीला. आर्ट्स शाखेच्या सर्व परीक्षा झाल्या आहेत. फक्त तुमची SYची परीक्षा सर्वात शेवटी आहे. तेव्हा आता बोर्डावर फक्त SYचे नंबर्स असणार आणि त्यापैकी कोणीही माझ्या खास परिचयाचे नाही. त्यामुळे त्या नंबर्सकडे मी चुकूनही पाहणार नाही. असे कसे म्हणता सर? शीला आश्चर्याने म्हणाली. मग कसे बोलू? अभिजितही तिच्या टोनिंगमध्ये म्हणाला. मला माहीत आहे सर, तुमची खास परिचित व्यक्ती कोणत्या क्लासमध्ये आहे ते. तेव्हा तुम्ही जरूर नंबर पहा. तुम्हाला त्रास नको. हे घ्या नंबर्स. वहीचे पान टरकावीत ती म्हणाली. सर, यामध्ये मी आणि माझ्या सर्व मैत्रिणींचे नंबर्स आहेत. अभिजित गोंधळला. ही शीला असे काय बोलते आहे? त्याने तो कागद घेतला.
मी हे घेतलं नाही तर तुम्ही रागवणार. बरं, अभ्यास काय म्हणतो तुमचा सर्वांचा? ठीक, कोरसमध्ये उत्तर आले. तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. परीक्षा संपली. अनघा खुशीत होती. तिला सर्व पेपर्स अपेक्षेपेक्षाही चांगले गेले होते. रविदा, आता ठरवूया कुठे सुट्टी घालवायची. अनु, कुठेही चालेल, पण अजून 1 आठवड्यानंतर. का रे रविदा? अगं, अजून पल्लवीची परीक्षा. होय, आले लक्षात. अरे रविदा, तिला पाहायची मला खूप उत्सुकता आहे. केव्हा दाखवणार तुझी पल्लवी? तिची परीक्षा झाल्यानंतर केव्हाही. अनघा सुट्टीमध्ये नाशिकला काकांकडे गेली. तेथे ती मोठ्या आनंदात राहिली. छोटी रचना, सपना यांच्यात ती खूप रमली. नाशिकला गोदावरी काठीच तिच्या काकांचे घर असल्यामुळे बऱ्याच वेळा ती गोदावरीवर आपल्या बहिणींसोबत आंघोळीला जायची. तेथील पौराणिक स्थळे पाहण्यास तिला फार आवडत असे. सुट्टी संपली. अनघा परत आली. रवी सोलापूरला अशोकला भेटून आला होता. अनघा आली नाही म्हणून अशोकला फार वाईट वाटले होते. रवी आणि अनघा दोघेही फर्स्ट क्लासमध्ये पास झाले. कॉलेज सुरू झाले. रवीने MA ॲडमिशन घेतली. यावर्षी अनघा आणि तिच्या मैत्रिणींचा प्रिन्सिपल सब्जेक्ट एकच असल्यामुळे मागच्या वर्षापेक्षा मजा येणार होती. अनघाला धावपळ करावी लागणार नव्हती. मोहिनीने त्यासाठी तिला चिडवले. अनघा, मागच्या वर्षी तिन्ही पिरियड्सला तुला जिन्यावरून कसरत करावी लागली होती. आता बरे झाले बाई. हो, आणि त्या सर्व धावपळीत उगीच भांडणेही होत होती, नाहीतर काय. बिचारी आपली मैत्रीण सहन तरी किती करणार, क्लेरा म्हणाली. होय ग, पण मागच्या वर्षीसारखा ह्या वर्षी तुझ्यावर प्रसंग आला नसता, कारण यावर्षी एकही नवीन प्रोफेसर आलेले नाहीत, शीलाने म्हणाले. बरे, खरेच बाई, तो सर्व किस्सा आठवला म्हणजे अजूनही हसू येते, शीतल म्हणाली. ए पुरे ग, तो बोरविषयी मला असा राग येतो. कोणाचा ग? शीलाने विचारले. तुझा, समजले? अनघाने ठसक्यात उत्तर दिले. सर्वजणी हसू लागल्या. या पहिल्याच पिरियड देशमुख सरांचा आहे. तेव्हा लवकर येऊन जागा पकडायची, हे विसरू नका, मंजुषाने आठवण करून दिली. रात्री अनघा बेचैन होती. आता वर्षभर तो आपल्याला शिकवणार. रोजचा संबंध येणार. कसे करायचे? कसे सांभाळायचे आपले मन? ह्या वर्षी तरी आपल्या भांडणात भर पडायला नको. होय, आता आपण अगदी समंजसपणे वागायचे. भांडण्याचा प्रसंग आला तरी टाळायचाच. उद्या कोणता ड्रेस करावा? कपाटातील लेमन कलरचा नाजूक डिझाईनचा कुर्ता आणि त्यावरती मॅचिंग बॉल बटन पॅन्ट तिने बाहेर काढली. मिनिटभर ती त्या ड्रेसकडे पाहत राहिली. तिला ट्रिपच्या काही सुखद आठवणी आठवल्या. हा ड्रेस होता तेव्हा पनिशमेंट खेळ खेळताना. तिला किरणने दाखवलेला तो फोटो आठवला. फुगडी खेळून झाल्यानंतर काढलेला. किरण भारी वस्ताद असून त्याने तो फोटो आई नानांनाही दाखवला. तेव्हा किती हसले होते दोघे. मनात असूनही तिला किरणकडे तो फोटो मागता आला नव्हता. अभिजितने मात्र 2-4 फोटो किरणकडून घेतले होते. त्यामध्ये तो फोटो होताच. एवढेच काय, पण अभिजितच्या संग्रही तिचे बरेच फोटो होते. क्रिकेटचे, गॅदरिंगमध्ये केलेल्या नृत्याचे जवळजवळ 10 फोटो होते. त्याने फोटोग्राफरला गाठून डबल फोटो पाहिजेत सांगून ते फोटो मिळवले होते. कॉलेजच्या मॅगझिनमध्ये अनघाचा फोटो आला होता आणि नेमके त्याच्या दुसऱ्या बाजूला अभिजितचा फोटो होता. अभिजितला भारी गंमत वाटली. त्याने फोटो कापून पाकिटामध्ये ठेवला होता. सुट्टीमध्ये गावी त्या फोटोमुळे भारी गंमत झाली. सरस्वतीबाईंनी अभिजितचे कपडे धुवायला टाकताना सहज पाकिट उघडले आणि त्या पाहतच राहिल्या. अभिच्या पाकिटात मुलीचा फोटो. फोटोचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्यांनी समाधानाने मान डोलावली.
अभिजित घरी आल्यानंतर पाकीट त्याच्याकडे देत त्या म्हणाल्या, अभि, महत्त्वाच्या वस्तू नेहमी स्वतःजवळ ठेवाव्यात. आई, घरासारखी सुरक्षित जागा दुसरी कोणती? आजकाल पाकिटमारीचा धंदा एकदम तेजीत आहे. होय, पाकिटापेक्षा पाकिटातील फोटो महत्त्वाचा आहे ना. का रे, एवढे दिवस माझ्यापासून लपवून ठेवले होतेस? म्हणून इतर मुली नाकारतोस काय? मला फोटोतील मुलगी आवडली आहे. चल, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे. झटपट हं. आईचे बोलणे अभिजितला आवडले आणि आईने केलेल्या अनर्थाचे त्याला हसू आले. आई, कुठे कोणाचा फोटो आहे माझ्या पाकिटात? आणि तोही मुलीचा? शक्य नाही. त्याने निर्दोषतेचा भाव चेहऱ्यावर आणला. वा, मला फसवतोस काय? हे बघ हा फोटो. अभिजित मोठ्याने हसला. आई, तुझ्या बोलण्यात काहीही अर्थ नाही. त्याने फोटो बाहेर काढला, उलटा करून आईला दाखवला. आता पहा. अरे, हा तर तुझा फोटो. तेच तर सांगतो. कॉलेजच्या मासिकातील माझा हा फोटो कापून मी पाकिटात ठेवला. आता मुलीचा फोटो बरोबर माझ्या पाठीमागच्या बाजूला आहे. त्याला मी काय करणार? आई, अगं, असा फोटो पलटून ठेवायचे काम नक्कीच पल्लवीचे असणार. अभिजितने पल्लवीवर नाव ढकलले. सरस्वतीबाईंच्या लक्षात आले. उगीच बोललो आपण अभिला. आपली चूकच झाली. त्या हसून म्हणाल्या, त्या मुलीचा फोटो तुझ्या फोटो मागे आला, पण प्रत्यक्षात बऱ्याच मुली तुझ्या मागे लागल्या असतील. आई, तुझे थोडेफार खरे आहे, पण ही मुलगी त्यापैकी नाही हं. भारी ताट आहे ती. त्यावेळचा हावभाव पाहून सरस्वतीबाईंनी मनात खुणगाट मारली. ही मुलगी नक्कीच अभिला आवडते आहे. तिची अधिक माहिती मिळवण्यासाठी त्या म्हणाल्या, भारी गोड दिसते आहे ही मुलगी. अरे, पण तिचा फोटो कशासाठी आला आहे? आई, अगं, ती मुलगी हुशार आहे, अगदी अष्टपैलू. कॉलेजच्या लेडीज क्रिकेटच्या टीमची ती कप्तान आहे. ह्या वर्षी तिच्या सुंदर खेळामुळे आमच्या कॉलेजला विजयाची हॅट्रिक करता आली. यंदाचे गॅदरिंगचे फर्स्ट प्राइजही तिनेच मिळवले आहे. इतर खेळातही बक्षिसे आहेत तिला. अशा सर्व गुणसंपन्न मुलीचा फोटो कॉलेज देणार नाही तर काय? होय रे अभि, अगदी बरोबर आहे. तिचा फोटो छापायलाच पाहिजे होता. हो, आणि अशा सर्व गुणसंपन्न मुलीचा फोटो एखाद्या तुझ्यासारख्या प्रोफेसरनी खिशात ठेवला तर बिघडलं कुठे? आई, अभिजित संकोचून एवढेच म्हणाला. पण हे सारे अनघाला कुठे माहीत होते?